जे शंभोने धरिले मानसी एक उपदेशिले गिरिदेशी नाम बळवे बळवे निज मानसी धरावे गंगोदकाहुनी निके गोळी अमृत झाली फिके नाम बळवे बळवे निज मानसी धरावे शीतल चंदनाहुनी वरदे सुंदर सोनियाहुनी परते नाम बळवे बळवे निज मानसी धरावे भुक्ती मुक्तिदायक बहुबंधन मोचक नाम बळवे बळवे निज मानसी धरावे बाप रखुमादेवी वरे सुलभ नाम दिदले सोपारे नाम बळवे बळवे निज मानसी धरावे विठाला धरावे ते चालते ज्ञानाचे बिंब अवयवते सुखाचे कोंब येर माणूस म्हण भांग लौकिक भागू ठरा महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकारो Hey!
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजा राम 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 सीता राम 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 सीता कीर्तन हे अंतःकरणात बसलं पाहिजे. नुसतं ऐकायचं नाही तर तुम्ही म्हणायचं सुद्धा आहे. हाच खरा या प्रांगणातला प्रसाद आहे. तुम्ही नुसतं ऐकत राहिले आणि काही झोपा काढत बसलं तर काहीच मिळणार नाही तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल जे संपूणे धरिले मानसी, जे संपूणे धरिले मानसी तेची गिरिजेसी उपदेशिले, किंवा जे उपदेशिले गिरिजेसी नाम बरवे बरवे निज मानसी धरावे. गंगोदका हुडी निके गोडी अमृत झाली ठिके, नाम बरवे बरवे निज मानसी धरावे.
भूमी परते नाम बरले बरले निज मानसी धरावे मुक्ती मुक्तिदायक भवबंधन मोचक नाम बरले बरले निज मानसी धरावे बाप रखमा देवी बरे सुलभ नाम दिदले सोपारे नाम बरले बरले निज मानसी धरावे। प्रस्तुत भगवान श्री गुरुच्या कृपेने कीर्तनाच्या सेवेसाठी हा अभंग माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज एक साधच ठेव माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा अतिदिव्यतम बोध देणारा संतांची दूरदृष्टी जिथपर्यंत पोहोचते आणि आपण किती स्वीकारतो माऊलींचा अभंग आहे। माऊलींची दूरदृष्टी 750 वर्ष झाली तरी दूरदृष्टी अजून जवळच आहे। हा बोध ज्याला झाला तो खरा माऊलीचा भक्त। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी हा बोध दिलाय। या बोधामध्ये वेदाचं सार असलेलं नाम आहे, आपल्या जीवनाचं सार असलेले संत आहे, नव्हे तर या ब्रह्मांडामध्ये जो व्यापक परमात्मा आहे तो शिवशक्ती स्वरूपात आहे असा जो बोध कोणी दिला असेल तर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी। म्हणजे एकाच अभंगात त्रिगुणांना भरलेला हा अभंग आहे। तत्व काय असतं मग हरीचं असो शिवाचं असो आई काळेश्वरीचं असो किंवा संतांचं असो ते तत्व जे संतांनी ओळखले ते तुम्हाला अनून कृपेने वाटतंय, आजपर्यंत वाटतंय, पुढच्या पिढीलाही वाटतील। अहो याच्या येणाऱ्या 100 पिढ्यापर्यंत वाटत राहतील एवढे अभंग आहे माऊलींचे आणि हा प्रसाद आहे। म्हणून प्रसाद घ्यायला आणि द्यायला काटकसर करायचे नाही। मग अर्थ रूपाने असो, अन्न रूपाने असो, सेवे रूपाने असो, कमतरता भासून द्यायची नाही। वाट बघायला लावू नका देवाला तुम्ही किंवा सांगताना तुम्ही वाट बघायला देवाला लावू नका। तुम्हाला सांगावं लागतं यारे यारे लहान थोर सांगावं लागतं या एकदाची भर करा सांगावं लागणार ना काय। हा ज्ञान मार्ग आहे। जत्रा 2 दिवसाची असते एवढी भरकच भरलेली असते ते आईचं स्वरूप आहे। मग त्याहून शिव वेगळा आहे का? माऊलीने या अभंगाच्या पहिल्या चरणात तुमचं आमचं सर्वांचं मूळच प्रगट केलंय। माऊली म्हणते माझंच मूळ असं नाही, तुमचं सुद्धा मूळच तेच आहे। जे शंभूने धरिले मानसी तेच उपदेशिले गिरिदेशी। वास्तविक सरळ अर्थ सांगितला असता माऊलीने की नाम घ्या, जसं तुकोबाईंनी सरळ सोपा अर्थ सांगितलाय नाम घ्या तुम्ही। हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका। पण जे मूळ तत्व जे सांगितलेलं आहे परमात्मा शिव परमात्मा उभा केलेला आहे, आदिशक्ती माया जगदंबा उभी केलेली आहे, ती शक्ती उभी केलेली आहे, ते शिव तत्व उभे केलेले का उभं केलेलं आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा माऊलीचं अभंग आहे ना। खरं सांगू हरिपाठात जेवढा आनंद आहे तेवढा या जगात कशातच नाही। माणूस खरा आनंद विसरतो। खरा आनंद हरिपाठात आहे, जे सार माऊलीने या हरिपाठामध्ये ग्रंथामध्ये दिलेले। माऊलीने सरळ सांगितले की जे शिव तत्व आहे त्या शिव आणि शक्ती वेगळी नाही, ही शक्तीपीठ आहे। जगातले कानाकोपऱ्यातून या आईला भेटायसाठी आईच्या दर्शनासाठी असलेले जे भक्तगण आहेत येतात, दर्शन घेतात आणि कृतार्थ होतात, पावन होतात। कोण कुलदैवत मानतं, कोण कुलदेवी मानते, पण नुसती शक्तीची उपासना केली तर
डस्ट मारतात. नुसतं जर शक्तीची उपासना केली, शिवाचं जर ज्ञान असलं तर पाय डगमगतात, नाही का? देवीची उपासक आहेत, खूप आहेत. नवरात्रीमध्ये देवीची उपासक फार बघतो आपण. पण नुसती जर शक्तीच आत्मसात केली तर ज्ञान बाजूला राहिले, आणि नुसती शक्ती जर संपादन केली तर माझ्यासारखा पैलवान मीच. नुसती शक्ती. साधं उदाहरण देतो. पैलवानाला ताकद महत्वाची असते का डावपेच महत्वाचे असतं? डावपेच. ज्ञान महत्वाचं असतं. कितीही पैलवान ताकदवर असला तर जर ज्ञान नसेल, शक्ती किती जरी असले तर ज्ञान नसेल, आईची तुम्ही किती उपासना करा पण शिव तत्व नसेल तर आई सुद्धा तुम्हाला लांब करेल, वेळ करून सोडेल. विठ्ठला आपल्या या काळेश्वरी देवीचे दोन उपासक आहेत, दोन पुजारी आहेत. गुरु बाबा आहेत आणि कुंभार आहेत. एक शैव पंथातले, एक वैष्णव पंथातले. हे सरळ आहेत. निवेद लागतो, द्यावा लागतो, समजून जा तुम्ही. जर यामध्ये कोणाच्याही कर्माची उलाढाल आपण जर केली चुकून, शक्तीच्या जवळ कसेही लोक येतात. ज्ञानी येतात, अज्ञानी येतात. ज्ञानी आपलं दर्शन घेऊन जातो, बाजूला होतो. हा ज्ञान मार्ग आहे. आईच्या दारात ज्ञान मार्ग होतो. या शिवशक्ती स्वरूप असलेल्या भगवंत श्री हनुमंताच्या दारात होतो. ते सुद्धा एकटे नाही. आपण दर्शन घेतो, राम भक्ताचं दर्शन घेतो, ते एकटे आहेत का? तुळशीदासाने वर्णन सुंदर केले. संकर सुमन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंधन. महातेजस्वी आहे पण शंकराचे अंश आहे. आईनं असं विचारलं, तुम्ही अवतार घेताना मी काय करू? संत ही एकटे येत नसतात, लक्षात घ्या. संत हे शिवशक्ती स्वरूपच आहे. संतांचा डावा पाय ही शक्ती आहे, उजवा पाय हा शिव आहे. म्हणून तर माऊलीने वर्णन केले. पुढे सांगणार आहे. संत शिवशक्ती स्वरूपात असतात. पावलं पावली शिवा चालत असतो, पावलं पावली शक्ती चालत असते. मी आई जगदंबा असो किंवा शिव परमात्मा असो, हे चालत असते, सर्व सृष्टीवर चालत असते. माझे माऊली आळे देऊन इथे आले काय आणि आळे देऊन पंढरपूरला गेले काय? अख्खं जग शिवशक्तीने भरलेलं आहे. अवतार घ्यावा असा वाटला भगवंताला. शिव परमात्मा बोलतो रामांच्या सेवेसाठी, म्हणजे भगवंताच्या सेवेसाठी मला जावंच लागेल. मग मी काय करू? मी पण येणारच. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे, जिथे शक्ती आहे तिथे शिव आहे. तुम्ही एवढं सिद्ध करू शकता का? साक्षात उदाहरण हे आहे. भगवंत रामाच्या सेवेसाठी हनुमंतराय शिवाचे अंश आहे, पण शक्तीने परिपूर्णतम आहे. तेज प्रताप हा जगवंदन, अख्खं जग वंदन करतो. रामायणामध्ये अशा प्रकारचा कोणता पराक्रम नाही जो हनुमंताने केला नाही. संजीवनी नुसती बुटी आणायची होती, औषध आणायचं होतं, अख्खा डोंगर उचलून आणले. म्हणून डोंगर उचलण्याच्या भांगडीत पडू नका, नुसती शक्तीकडे धावत नका. धाव हनुमंताने दोनच अक्षरे आपल्या जीवनात उदाहरणामध्ये केली. राम म. नारायणातला रा आणि शिवातला म. राम म ही दोनच अक्षरे संपादन केली आणि शक्ती संपूर्ण शरीरभर हनुमंतराच्या जवळच राहिली. मग कोण म्हणतं शक्तीच्या रूपाने शक्ती संचारली आहे. या जगतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगी ज्या संपूर्ण विश्वभर या भारतखंडामध्ये आपण पाहिलं तर त्याचा जे मूळ आहे तो वर्तुळाकार आहे. एक बिंदू काढल्यानंतर त्याच्या भोवतीचा आपण वर्तुळ काढत असतो. ती 12 ज्योतिर्लिंग अशी फिरलेली असतात. आणि शक्तीपीठ किती आहे? आईची शक्तीपीठ किती आहे?
महाराष्ट्रात 3.5 आहे. पूर्ण जगात किती, पूर्ण भारतभर आशिया खंडामध्ये 51 शक्तिपीठ आहे. दक्ष, गर्विष्ठ दक्ष, त्याच्या पोटी जन्माला आलेली शक्ती स्वरूपात पार्वती होती, ती जगदंबा होती. पण शिवाला पसंत केलं म्हणून बापाला राग आला. नाही त्या गोसाव्याच्या मागा लागलीस आणि संसार उद्ध्वस्त करून टाकलास तुझा तू. राजघराण्यामध्ये तुझ्यासारखे त्याच्यासारखी कितीतरी अशी मिळणे असते तुला, पण तू शिव म्हणून शिवाला पसंत केलं आणि त्याच्या घरी राहिलीस. दक्षाला आणि प्रसूती मातेला वाईट वाटलं की सतीनं कोणाला पसंत केलं. कितीही प्रयत्न केला तरी शिवाजवळ शक्तीच झाला. आणि तेच झालं. महायज्ञ केला, यज्ञात सर्वांना आमंत्रण केलं, पण सतीला आमंत्रण केलं नाही. सतीला असं वाटलं असू दे, बाप विसरलं असतील, माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे, मला जावंच लागेल. भगवंताने सांगितलं तुला आमंत्रण असेल नसेल पण न जावंसं बरं, पण आमंत्रण असेल तर जावं. पण नाही, एक ओढ आहे, आईची ओढ, बापाची ओढ म्हणून आई न सांगता गेली. सर्व भरलंय या सभा मंडपात, यज्ञ महायज्ञ चालू आहे. यज्ञात दक्ष स्वतः आहुती देते, प्रसूती बाजूला बसले, विष्णू देवता आहेत, सर्व देवी देवता आहेत त्या ठिकाणी, सर्वांना मान सन्मान आहे. अनवाणी पायी आलेली सती माता पाहते की माझ्याकडे कोणच बघत नाही. वाईट ह्या वाटलं की जिच्या कुठे मी जन्माला आले तो बापच माझ्याकडे बघत नाही. सर्वांनी पाहिलं, सर्वांनी आईचं दर्शन घेतलं, पण दक्षाला एवढा अभिमान होता, असेल तुझ्या तू घरची नाही का. मला पुढे एक सांगायचं आहे. सतीनं काय केलं? सतीनं आपला जो झालेला अपमान, याच्याहून जास्त अपमान झालेला आपल्या नवऱ्याचा अपमान तिला सहन झाला नाही. माझा शिवाचा अपमान सहन झाला नाही म्हणून ती हलायला लागली, तिचं अंगातून घामाच्या धारा निघायला लागल्या. तो अविचार आल्यानंतर सतीनं काय केलं? जो यज्ञ मंडप आहे ना, मी या अनवाणी पाहायला पावला पावली परत फिरून मी शिवाकडे जाऊ कशी, माझ्या पतिराजाकडे मी जाऊ कशी, हा देहच या यज्ञकुंडात मिळाला. यज्ञकुंडामध्ये सतीनं उडी टाकली. जितके जेवढे जण बसले सगळ्यांच्या हादरले, घाबरायला लागले. शक्तीने आता यज्ञात उडी मारली. शंभू शंकरांना समजलं भगवंताच्या एका जटेतून, फक्त एका जटेतून वीरभद्र, एका त्रिनेत्रीतून काली माता जन्माला आली. एका त्रिनेत्रीतून काली माता जन्माला आली आणि त्या दक्षाचा उद्ध्वंस केला. जो भेटेल त्याला मारायला सुरुवात केली. मग विष्णू असो की मग काय असो, विष्णू आपल्या मार्गाला निघून गेले. मला सांगायचं हे आहे, भगवंताच्या एका झटेतून जर वीरभद्र, आज आईच्या सेवेसाठी किती आहे? अष्टभैरव आहे. अष्टभैरव नाव फार छान दिले. अष्टभैरव आहे, कालभैरव आहे, वीरभद्र आहे, चंडमुंड आहे, नाही का, ज्यांनी पायाखाली तुडवले आईने. अशी देवी देवता असताना सुद्धा सर्वांची घाबरली. ज्या जळलेल्या अवस्थेत भगवान शिवाने त्या सतीला उचलली आणि वेडे विश्व सर्व विश्वभर हिंडायला लागले, या भारत भूमीने हिंडायला लागले. त्यावेळेला भगवंताने विचार केला, विष्णूने विचार केला, जर असंच जर फिरत राहिले, ही प्रकृती शक्ती रूपात आहे, ही प्रकृती शक्ती रूपात आहे. आणि आईला कुटुंब वत्सलता फार आवडते. तुम्ही सर्व निश्चित वाचत असता, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, किंवा शरण्ये त्र्यंबके देवी काळेश्वरी नमोस्तुते. हा सप्तशती दुर्गा शक्तिशतकाचा पाठ आहे. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आपण शिव यज्ञ केला, शक्ती यज्ञ केला, त्यामुळे हे शब्द ऐकले असतील तुम्ही. कुटुंब वत्सलता असल्यामुळे सर्व विश्व माझंच आहे. प्रकृती रूपाने ती अधिष्ठित आहे. त्या शक्तीला शिव वेडी पिसे होऊन हातात धारण केले. जळालेल्या शक्तीला सती माझी गेली आता,
भगवान विष्णूंनी केलं. जर असंच चालत राहिलं तर सृष्टी चालणार नाही. असंच चालत राहिलं तर संतांनी सुद्धा विचार केलाय. जसा विष्णूंनी विचार केला असंच जर चालत राहिलं तर हा समाज सैरभैर होईल. हा सैरभैर झालेला समाजाला थांबवणं, या सैरभैर झालेल्या शिवाला थांबवणं गरजेचं आहे. म्हणून शक्तीला आपल्या सुदर्शन चक्राने शक्तीचे तुकडे केले. ते तुकडे 51 जागेवरती पडले. शक्ती ही स्त्री रूपात असते, शक्ती ही बहीण असते, शक्ती ही कन्या रूपात असते, शक्ती ही पत्नी रूपात असते. हे झालं जीवाचं स्वरूप. शक्ती ही अष्टधा प्रकृतीने नटलेली असते. शक्ती ही आपल्याला वारा देते, शक्ती आपल्याला जीवन देते, जीवन सत्व संपादन करते. ही शक्ती 51 ठिकाणी पडली. शरीराचा एक ना एक भाग आज शक्तीपीठात रूपांतरित झालाय. कामाख्या देवीचं नाव ऐकलं असेल तुम्ही. आईच्या सृजनशीलतेचा एक भाग त्या ठिकाणी पडला. मी जास्त खोलात जात नाही, तुम्ही समजून जा. कामाख्या देवी त्या ठिकाणी जो भाग सृजनशीलतेचा भाग पडलेला आहे, त्या ठिकाणी संपूर्णतः वर्षातून 3 दिवस लाल नदी वाहत असते. म्हणून उगाच असं म्हणू नका कोण एवढी लागून गेलीस, तुझी तू जागेवर बस, हल्लीस तर खबरदार. पडली बिडली तू तुला खायला पण घालायचं नाही, कळतंय का? उकाड्या नका बसायचा, सांगतो तसं ऐकायचं. एका माझ्या मित्राची रिक्षातून धर्मपत्नी पडली. रागिष्ट होता तो. कोमात जायच्या अगोदर हाच कोमात गेला. गर्वानं आवरणारा तो माणूस मांजर होऊन बसला. शक्तीशिवाय आपण काहीच चालत नाही आणि चालणार सुद्धा नाही. शिवाला शक्तीशिवाय जमत नाही आणि शक्तीला शिवाय जमत नाही. 51 ठिकाणी जी पडली शक्तीपीठ, हे शक्तीपीठच आहे. महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ आहे. 3.5 शक्तीपीठ आहे. एक अर्धवाणीच आहे, एक महालक्ष्मी आहे, एक तुळजा भवानी आहे, एक महारूची रेणुका माता आहे. मग हे शक्तीपीठ नाही का? या ठिकाणी 3 देवता आहे, ज्ञान, क्रिया आणि शक्ती. मग या शक्तीला ज्ञान आवडत नाही का? का नुसतंच आवडतं नाही का? काल महाराजांनी सांगितलं नवरात्रीत मी दर्शनाला आलो, ऐकला. जर ज्ञानाने शक्ती दर्शन घेतलं तर शक्ती प्रसन्न होते. माऊलीची भावंड 4. प्रथम जन्माला कोण आले? निवृत्ती. मग निवृत्तीनाथ कोण आहे? सदाशिवाचा अवतार. अवतार सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. सदाशिवाचा
निवृत्तीनाथ आहे. आपलं कुलदैवत ज्योतिबाच्या रूपानं आहे, खंडोबाच्या रूपानं आहे. तो कोण? परमात्मा तोच आहे ना. हो, आदिशक्ती माया तीच आहे. हे वर्णन करण्याचं कारण काय? संत त्याहून वेगळं नाही. मी म्हटलं होतं पावलं कोणी चालणारे शिवशक्ती आहे. भगवान संत जेव्हा अवतरित होतात तेव्हा शिव परमात्मा येत असतो त्यांचा सांभाळ करण्यासाठी, त्यांचं ज्ञान देण्यासाठी. निवृत्तीनाथ नाथांचं ज्ञान माऊलीने त्यांच्याकडे पाहावं. गुरु रूपात आले, बंधू रूपात आले, सर्वांच्या अगोदर जन्माला आले. गहिनीनाथांनी त्यांना जो आशीर्वाद दिला त्र्यंबकेश्वराच्या गुहेमध्ये, आपण म्हणतो मच्छी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गुरुक्षाशी केला, गुरुक्ष उडाला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दाता, ज्ञानदेव सार सोजवे. नुसता हरिपाठ जरी म्हटला आणि गुरु परंपरेचे अभंग जरी म्हटले तुम्हाला वास्तू दोष लागणारच नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र होय देह त्याचा, देह त्याचा पवित्र होय देह त्याचा. मुखे जरी गाय, देह नाही तर घर शुद्ध, अपवित्र असलेलं शुद्ध होतं, वास्तू दोष निघून जातो. एवढी ताकद अभंगामध्ये आहे, एवढी ताकद गुरु परंपरेत आहे. भगवान जन्माला आले, त्याच्यानंतर माऊली आले, सोपान काका आले आणि नंतर आदिशक्ती आले. उगाच माऊलीने वर्णन या ठिकाणी केले नाही. जे शंभूने धरले मानसी ते शोभदेशीले दिवशी, जे स्वतः शिवशक्तीच्या सानिध्यात आहे त्याने हे म्हणावंच लागलं. म्हणून तर हा अभंग माऊलीने या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हटलं. ये शंभूने धरिले मानसी, ये शंभूने धरिले मानसी, ये शंभूने धरिले मानसी, ये शंभूने धरिले मानसी. शंभूने धरिले मानसी, देशी उपदिशी रे गिरगेची, देशी उपदिशी रे गिरगेची, नाम बदलगे बदलगे, नाम बदलगे बदलगे, नाम बदलगे बदलगे, नाम बदलगे बदलगे.
मानसे. जे निवृत्तीनाथांनी जे ज्ञान दिलंय तेच नाथांचं ज्ञान माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, आणि ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरीच नाव आहे. ग्रंथ श्रेष्ठ श्री ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वरी. ज्ञान आणि ईश्वर, शिवशक्ती स्वरूपात हे ईश्वर समावलं आहे. निवृत्तीनाथांनी पुढे चालावं. मध्ये सोपान काका आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, आणि माग मुक्ताई. आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. म्हणून मला असं वाटलं काल नाना होतो, आज माना घेऊ नका. ज्ञानेश्वराची पाठ मुक्ताईने कधी सोडली नाही. स्वतः आदिशक्ती होती. जर संत जर पुढे शिव चालले आणि शक्ती पाठीमागे, त्यामध्ये जर संत चालतायत, मग तुम्ही आम्ही करावं काय? काय करावं? त्यांच्या सानिध्यात जीवन व्यतीत करावं. मी म्हटलं संतांच्या माग, मी अगोदरच म्हटलं होतं, या ब्रह्मांडाचं सार जरी आपल्याला ज्ञान घेता नाही आलं तरी घेऊ नका, पण वेदाचं सार काय आहे ते नाम तरी कंठी धरा, नाही का? सार 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 विठोबा तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आईने विचारलं नुसतं ध्यानस्थ असता तुम्ही, ध्यानात काहीतरी म्हणता, तुम्ही काय करता मला तरी सांगा. नुसते तुम्ही ध्यानस्थ असता नाही का? परमात्मा शिव परमात्मा कैलास पर्वतावर कुठेही असो सतत ध्यानस्थ होते. आत्मा जो शिवाचा राम आत्मा जो शिवाचा आत्मा जो शिवाचा
त्यांच्या आनंदाचे नसतात, तुम्ही ते ऐकावे म्हणून घेतले जातात. संतांची प्रमाण या कीर्तनामध्ये संपूर्ण त्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये सारखी तुमच्या कानावरती रेंगाळत राहावी, ऐकावी, श्रवण व्हावी म्हणून. नाहीतर त्याला गाता येतं म्हणून ते गातात असं नाही. त्यांनी जे उचललेलं प्रमाण आहे ते माऊलीच्या कृपेने सार आहे. रामकृष्ण वाचा हा महाजीवाचा. माऊलीने त्याच्याही पुढे जाऊन आत्मा जो शिवाचा राम. मग आपण कुठं बसतो? पहिलं ते विचारला होता, आताही विचार आपण कुठं बसतोय? विठ्ठल नुसता अंगारा दुपारा लावून देव मिळत नाही. हा, इथे लिंबू फिरून पण देव मिळत नाही. नुसत्या शक्तीच्या पाठीमागे लागल तर वेडे व्हा. आणि कर्म कोणाचे उचलण्याचा प्रयत्न करू नका, कोणाचे कर्म बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. जो सुखाने जगतोय ते जगू द्या. आईच्या दारात बरीच उलटी सुलटी माणसं येतात. विठ्ठल मी बोलत नाही, विठ्ठल प्रसंग सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरींना ज्ञानेश्वरी निर्माण करायची होती. निवृत्तीनाथांनी आज्ञा दिली, जगाचं कल्याण व्हावं म्हणून भगवद्गीता जी निर्माण झाली त्या भगवद्गीतेवरती टीका निर्माण करा तुम्ही. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद हरी प्रगट की. ब्रह्मानंद हरी प्रगट की. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद हरी तुम्हाला नाही जमत नका करू, नाही बसता येत नका बसू, निदान हरिपाठा तरी या. कारण हरिपाठ तुम्हाला नाही ज्ञानेश्वरीला वाचायला वेळ मिळत नाही. अखंड हरिनाम सप्ताह जो आहे जो गेली कित्येक वर्ष चालू आहे आणि हा ज्ञान सप्ताह, त्या ज्ञान सप्ताहाला कधी पाठ फिरू नका. ज्यांच्या समोर ज्ञानेश्वरी सांगितली माऊलीने त्यांचं धन्य झाले, त्यांचा उद्धार झाला. एवढंच नाही, ज्या बघा असं चिंतन तुमच्याकडे पण पाहिजे. नाहीतर मीच बोलायचं तुम्हीच नुसतं ऐकायचं असं नाही. तुम्हाला पुढचं कळलं पाहिजे की बाबा हा येडा काय बाबा काय बोलतो पुढे. बोलत जास्त वाईट नका म्हणून, जास्त पैसे देऊन कीर्तनकार नुसते उभे करू नका. लय भारी कीर्तनकार, एवढी दिदागी. एका पोरग्याला आमच्याकडे असं उठलं, हे बरा उठलं म्हटलं उठलं, तुझ्या बापाला कुठले नाव आहे? आता हा कीर्तनकाराने विचारणारा प्रश्न आहे का? माणसाला अशी काय सवय आहे, काही माणूस कीर्तनकार हा कीर्तनकार म्हणून त्या नावाने कीर्तनकारांचा अपमान नाही. तुम्हाला देवाला दिले म्हणून ठेवा. किती वेळ आला मोठा काय आपल्याला काय कमी पडतोय काय असं म्हणणारे पण आहे.
मुलाला उठवलं, मुलगा आपला गप उभा राहिला. प्रश्न असा विचारला, तुझ्या बापाला काय काय नाव आहे? माणसाला एक हसवण्याचा एक प्रयत्न असतो. त्यानं म्हटलं म्हणजे आपण हसायला मोकळे. बघा आता याच्या बापाचे नाव काढायला लागलं. शांत 1 मिनिट बसला, उभं राहिला. त्या महाराजाकडेच बघत राहिला. त्या महाराजांना विचारलं, महाराज चांगला सांगू का वाईट सांगू? आपण समाजाला काय देतोय हे समाजाने ठरवावं. आपण कोणासमोर उभं राहतोय, कोणासमोर उभं केलेलं आहे, त्या कोणाचा काही दोष नाही. मुलाला सहजतेने विचारलं, मुलाला उठवतात. आज बरेच कीर्तनाला अशी एकदम पडा उठ रे म्हण, हा चल. तुझ्या आईचा काय उपद्रव असतो, तुझ्या बापाचा काय करतो, अमुक करतो तमुक करतो. हसण्यावारीचं कीर्तन नेलं. मुलांना उत्तर दिलं, चांगलं सांगू का वाईट सांगू? मला हे म्हणायचं आहे, त्या लहान मुलानं त्या कीर्तनकाराचा एका झटक्यात स्कॅन करून टाकला. बायोडेटा स्कॅन केला की काय योग्यतेचं कीर्तन करा. आताच्या पिढीला आपण काय देतो हे आपण ठरवावं. आमची काहीच इच्छा नाही. आज ओमनी कीर्तन केलं. मला तर वाटते शंकर बाबाला आणि महादेव बाबाला लय आनंद झाला असेल. आम्हाला तर आनंद झाला. आता मी तर म्हणेन, मला पहिलं कीर्तन ज्यावेळेला नाणी समोर झालं तर मला वेदशास्त्र संपन्न असलेल्या ब्राह्मणानं फेटा बांधला होता. दुसऱ्या वेळेला आप्पाने बांधला. लग्नात आले किंवा वयात आलेल्या मुलीला जेव्हा आई साडी नेसते ना, सरळ उभी राहा म्हणते ना, तुमचा स्वभाव आहे. वयात आलेल्या मुलीला साडी नेसवायचं असेल तर काय प्रयत्न करतो, नीट उभी राहा, असं मला फेटा आप्पाने बांधलेला आहे. विषयाला मी भरकटवत नाही, पण समाजाला आपण काय देणं लागतो आणि समाजाने काय घ्यायचं हे ठरवावं. ज्ञानेश्वरीने ज्या खांबाला टेकून जी ज्ञानेश्वरी सांगितलंय ते सुद्धा एक शक्तीपीठ आहे. महाराष्ट्राचं मूळ माहेर कोणतं असेल तर नेवासा. आपण आपलं कुलदैवत काही म्हणतो, ज्योतिबा खंडोबा आपण म्हणतो, पण महाराष्ट्र ही मुळात नेवासाठी, आदिशक्ती ही नेवासाठी आणि शक्तीच्या मांडीवर बसून ज्ञानेश्वरी माऊलीने सांगितलेले. हे विसरता कामा नये. आदिशक्ती आहे. माऊली जरी आळंदीला नाथ बाबा किंवा निवृत्तीनाथ हे 2-2 दिवस वाईट टाकायला झोपडीमध्ये ध्यानस्थ बसायचे. 2-2, 3-3 दिवस बाहेरच यायचे नाही. मग पाळी यायची, मुक्ताईने जेवण बनवायचं आणि खाऊ घालायचं, नाही का. भिक्षा मागायची वेळ माऊलींजवळ आली तर माऊली फिरत फिरत भिक्षा मागायचे, द्यावं कोणीतरी भिक्षा द्या. जगाला ज्ञान वाटलंय आज, त्याने भिक्षा मागितली एके वेळेला समाजामध्ये. प्रत्येकाच्या दारालाही भिक्षा मागायची आणि ज्यांच्या दारात आले त्यांना आज केवढा पश्चाताप झाला असेल. आजही वारकरी आळंदीमध्ये भिक्षा मागूनच खातो. आज भरभरून मिळतं, आनंदाने मिळतात, देतात वारकरी. आज जो कोणी संस्था असेल, कोणा संस्था, खूप संस्था आहेत, वारकरी आज दिवसा गणित कीर्तनकार निर्माण होतात, पण परमार्थ निर्माण झाला नाही. ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागायला गेले, पण तो भिक्षा देण्याचा प्रकार जो त्यांनी पाहिला, समोरचा भिक्षा देतच नव्हता. शिवाशाप देण्यात गुंग, एकाने तर झोळीच फाडली माऊलींची. एवढंच नाही तर शेणानं बांधलं, शेण उचलावं आणि त्याने झोळीत टाकावं. केवढा राग आला असेल माऊलींना. मला हे म्हणायचं आहे, जर निवृत्तीनाथांच्या आज्ञेने जर ज्ञानेश्वरी निर्माण झाली, मग झोळीत टाकलेलं ते शेण होतं, ते शेणाचं अज्ञान पण कुणी दूर केलं. रागानं बसले, रागानं झोपडीत जाऊन जे बसले ते बाहेर येणंच झाले. मग मुक्ताईनं दार फटवावं. दादा काय झालं, कशाला रागावलाय? हुमसूम रडत होते माऊली. काम क्रोध बागे तारा तोटी उमरा जाने जरा, तोटी उमरा जाने जरा, जाने जरा क्रोध
तुम्ही वाचा. नाही तुमच्या डोळ्यातून पाणी आलं तर शपथ. काम क्रोध मागे सारा, पाठी वडा ज्ञानेश्वरा. विनवणी करते, आळवणी करते. 4 वर्षाची मुक्ताई. माऊली रागावले, शांत करते, शांत करते. मग कोणी कोणाकडून ज्ञान घ्यावं? निवृत्तीनाथांचं ऐकलं मग मुक्ताईचं ऐकणार का नाही? म्हणून या 2 शक्तीच्या मध्ये माऊली आहे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. तुम्हाला हे सहन करावंच लागेल. या विश्वाला तारावंच लागेल. तुम्हाला ताटी उघडावीच लागेल. ज्ञानाचं द्वार उघडावेच लागेल. दादाची आज्ञा मानावीच लागेल. ही आदिशक्ती सांगते. आणि सर्वांच्या अगोदर समाधी कोणी घेतली? महाज्ञानामुळे. जे ज्ञान निवृत्तीनाथाने दिलं, समजून अज्ञान पण जर मुक्ताबाईने घालवलं, सर्वांच्या अगोदर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. काय धाय निघून रडली असेल मुक्ताई. शक्तीला सुद्धा असले. मी प्रथम एक शब्द वापरला होता, आईला कुटुंब वत्सलता फार आवडते. मातृरूपेण संस्थिता. आईच्या हृदयामध्ये मातृत्वानं भरलेलं आहे, प्रेम भरलेलं आहे. हे कुटुंब आहे. आपलं एक कुटुंबी आदिशक्ती स्थान आहे. आत्ताच्या पिढीनं या महिमा ज्ञान रूपाने जाणावा. कुसुंबीच्या काळूबाईचा महिमा फार मोठा आहे आणि तिला कुटुंब वत्सलता फार आवडते. एक जर म्हटलं, महाराज 10 वर्ष आधी माझ्या भावाचं मी तोंडच बघत नाही. काय आता महाराज ते काय नाही बघितलं, तू नको बघूस. पण आईला किती दुःख होत हे तुम्हाला आपल्याला कळत नाही. साधी गोष्ट आहे. आपण कधी बहिणीच्या दारात जात नाही. आता आपल्या नातीला दादा आणतो, कोणी आपल्या नातीला आणतो, कोणी आपल्या नातूला आणतो. हे कुटुंब वत्सलता आहे ना, ती आईला फार आवडते. आईला काय आवडतं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला आवडतं काय हे आईला कळून आपण एवढं शाणे होऊ नये माणसाला. नाही तर सगळंच द्यावं. मोकळ दिला म्हणजे आई प्रसन्न होते असं काय नाही. माऊलीने सगळ्यात निवृत्तीनाथांचं ज्ञान
घेतलं, मुक्ताईचं ज्ञान घेतलं, सर्वतोपरी सर्वांना अर्पण केलं. ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ हा दादांच्या चरणावरती अर्पण करा आणि पसायदान मागितलं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे लोकी अखंडी. काय प्रार्थना आज प्रत्येक शाळेमध्ये म्हटली गेली पाहिजे असा आग्रह आहे शासनाचा. खरंच स्तुत्य आग्रह आहे. प्रत्येक पसायदान काय पसायदान माऊलीने विश्वासाने प्रार्थना केली, ती माऊलीने नाथांजवळ प्रार्थना केली. समाधी घ्यायचा विचार जो प्रथम सांगितला तर मुक्ताईने सांगितलं मला समाधी घ्यायची आहे. वयाच्या 22 वर्ष समाधी घेतली माऊलीने. शेवटी समाधी कोणी घ्यावी सांगा? कोणी? निवृत्तीनाथाने. ज्ञान कोणी द्यावं? निवृत्तीनाथाने. समाधी शेवटी कोणी घ्यावी? आपला शेवट आणि सुरुवात ते ध्यानात ठेवी माणसाने प्रत्येकाने. माणसाने ज्ञान देणाऱ्या बापाला आणि सांभाळ करणाऱ्या आईला कधी विसरू नये. साधं संसाराचं उदाहरण. एकाच कुशीतून जन्माला आले दोन भाऊ बहीण भाऊ जर बोलत असतील, त्या कुशीत जन्माला देणाऱ्या आईला काय वाटत असेल? जे आईला आवडतं ते जर आपण आईला दिलं, जे भगवंताला आवडतं जे ते भगवंताला आपण अर्पण केलं. भगवंताला अर्पण करणं म्हणजे काय? माऊलीने स्पष्ट वर्णन केलंय. आदिनाथ गुरु आहे किंवा आदिनाथ ओमा बीज प्रकट. बीज म्हणजे नाम. जे नाम प्रकट झाले तेच माऊलीने प्रकट केलंय आणि तेच घेण्यासाठी आपला जन्म आहे असं म्हणायला काय अर्थच नाही. परमार्थ हा करावा लागतो, संसार होतो. येड्याला सुद्धा पुरं होतात. राग म्हणू नका. एखाद्या येड्याचा जर संसार आपण लग्न करून दिलं ना त्याचा संसार होतो. परमार्थ हा करावाच लागेल आणि ठासून सांगतो. असंच जन्माला आपण असंच हृदयात निर्माण होत नाही. तुम्हाला परमार्थ नाम घ्यावंच लागेल. आणि एवढं माऊलीने सांगितलंय, नाम बनवे बनवे निज मानसी धरावे. विडोबार
नाम बरवे बरवे निज मानसी धरावे. आदिनाथ उमेच्या कुशीमध्ये बीज निर्माण हवं, नामाचं बीज निर्माण हवं. ते माऊलीनी गृहतम अतिगुह्य ज्ञान इति गुहितम शास्त्र जे प्रकट केलं सर्वांसमोर. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा केवढं सोपं आहे. बरवावो हरी बरवावो बरवावो हरी बरवावो हरी बरवावो बरवावो हरी आपण म्हणतो बरं आहे का. नाम बरवे माऊलीने नामाला बरव म्हटलं. आपलं चाला म्हणून बरं आहे का असं म्हणून नाही. विठाला 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 विमुक्ती होते. आज माणसाला म्हटलं लय चांगला माणूस आहे, लयच चांगला माणूस आहे. काय तुम्हाला जे काळीच काढून देईल माणूस. सत्याला कुठं कमतरता असेल ती कमतरता पूर्ण करते नाही का. फक्त झाडावर चढवा, कुठल्या झाडावर चढवा तुम्ही ठरवा. हा सरळ ज्ञान मार्ग आहे. हा सरळ ज्ञान मार्ग आहे. या ज्ञान मार्गामध्ये तुम्ही या, बसा, खेळा, आनंद घ्या आणि मुळात शांती घ्या.
पण हे सर्व घेत असताना नामाला विसरू नका. माणसं सगळं काही करतात पण भक्तीच करत नाही. चालू दे विठाला, विठाला, विठाला. माणसाकडे सगळं मिळतं. कर्म धर्म संयोगाने, आईच्या कृपेने, या बाबाच्या कृपेने, या कुलदेवतेच्या कृपेने, कुलदेवीच्या कृपेने सगळं मिळतं. पण शरीर आटे, सगळं मिळतं. माऊलीचंच प्रमाण आहे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरी नाम नाटे ते बरवे. माऊलीने स्पष्ट सांगितलंय हे नाशवान शरीर त्याला मिळणार. तुम्ही कमावलेली सर्व संपदा एक वेळ होऊ नये पण सांगतो आत्मादी आहे. अजून पाहुणे अकराच झाले असं भंडाराचा एवढा त्रास झाला होता, शरीर अर्धांग वायूने भरलं होतं. भंडारा ते एवढे वय झालंय, शरीर अर्धांग वायूने झटका मारला होता. पण आजही कीर्तन उभं राहूनच करतात. उभं राहूनच करतात. किती सांगू तुम्हाला, ते कुरेकर बाबा अजूनही सूर्यनमस्कार करतात. आपल्याला 2 तास नामस्मरण करायला अवघड होतं. नामात काय शक्ती आहे? नाम चांगलं आहे, नाम चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी रमत नाही. कंठामध्ये नाम धारण केलं ही संतान आनंद देतो. अहो साधं संसाराचं उदाहरण घ्या ना. हो, बापाचं मुलानं ऐकलं की बापाला केवढा आनंद होतो. हा बस तू काय नाही केलं तर चालेल, सगळं तुझाच. नुसतं ऐकलं तर एवढा आनंद होतो बापाला. बापाला खरा आनंद होतो. पडताळून बघा, परीक्षा घेऊन बघा. एकदा तुमचा जर असं म्हणत असेल तर परीक्षा घ्या. बापाला किती आनंद होतो. बापाला आपण काही न करता जर प्रेम दिलं, त्याचं जर नुसतं ऐकलं तर आपल्याला सर्वस्व अर्पण करायला तो बघत नाही. मग संतांनी दिलेलं नाम जर आपण घेतलं तर संतांना केवढा आनंद होईल. आणि नाम हे काय आहे या पुढच्या 3 पदांमध्ये सांगितलं आहे. गंगोदका हुडी निघे, गंगे हुडी पवित्र आहे. गोडी अमृत झाले पिके, अमृतही त्याच तोडीला बसत नाही ना. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.
उतारतात निज मानसी धरावे. मन ऐकत नाही हे मान्य केले संतांनी, पण मनाला ठिकाणावर आणणारे संतच. मग आपल्याला का बसवणार नाही एका जागेवरती? बसवणार. घरातले आपल्याला बसवतात तर देवाने बसवलं तर काय बिघडते? देवाला दोष देऊच नाही. विठाला जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपण करतो, नाही नाही तो उपयोग आपण करतो. सगळ्या गोष्टी घेण्यात आपण दंड असतो, पण नाव कधी घेत नाही. जे नाम शिव नाही घेतलं, जे नाम शक्तीनं घेतलं, जे नाम माऊलीने घेतलं, ते नाम आपण का घेऊ नये? शीतळ चंदना हुनी वरते, चंदना हुनी ते शीतल आहे. हे जे प्रमाण जे आहे त्यांना प्रचिती आल्याशिवाय कोण म्हणत नाही. साधा नुसतं जर परीक्षेत पास झाला, मी असा अभ्यास केला तसा अभ्यास केला म्हणून पास झालो, हे वर्णन करायला लेकरू जर आपण थकत नाही. मग जो संतांनी अनुभव घेतलाय तो प्रगट अभंगाद्वारे केलेला आहे. मला खरा अनुभव हा प्रगट करायचा आहे. चंदन शीतल आहे. चंदन किती शीतल आहे? जरी कपाळावर जरी लावलं तर चंदन शीतला ते देतं. चंदन बघायला मिळत नाही, चंदनासारखी लाकडं बघायला मिळतं. याहून पुढे सांगतात सुंदर सोनिया हुनी परते. सोन्याहून अधिक किमतीचं, लाख मोलाचं एवढं सांगतो आणि कीर्तन संपवतो. नामाला किती किंमत आहे म्हणून आम्हाला किंमत आहे. कोण विचारतो घरात असंच बोंबलं फिरता का 12 महिने? एक म्हटला काय हुआ 12 महिने असंच बोंबलं फिरतात. काय उत्तर देणार? शक्तीचा संसार असताना तर उत्तर देता आलं असतं, पण शिव बसलाय ना, तो गप बसवतो. बाबा बस, शांत राहा, गडबड करू नको. ज्याला मिळालं त्याच्यात आनंद आहे. नुसती वाचाळ बळ, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दया. सुंदर सोन्याहुनी परते. सोन्याहून लाख मोलाचं. सोन्याची किंमत काय आता? किती किंमत आहे? 1.5 लाख. हा, 1.5 लाख. 1.5 लाख. हो. 1.5 लाखाच्या वरती येऊ नका, मागत नाही आम्ही. पण अति मोलाचं नाम आहे. एक माझा मित्र आहे, पाटील आहे, सर्व तुमच्यासारखाच आहे, सगळं काही करतो. पण काय घटना अशी घडली की येता येता भामट्याने त्याला पकडलं. पोलीस होते भामटे, पोलीस वेशातले खरे भामटे होते ते. त्याच्या पोलिसांनी अडवलं म्हणून गाडी थांबवली. गाडी थांबवली, म्हटलं दाखवा लायसन्स, दाखवा तुमचं काय. तो म्हटला कार्यक्रमाला असंच गेलो होतो मी, बस गेलो होतो. गळ्यामध्ये 10 तोळ्याची चैन होती, असते जाड जोड एकदम. आमच्याकडे बरेच फिरतात असे. पण त्याचा तो अभिमान, एखाद्याला सोन्याचा अभिमान फार असतो. कोणाला कशाचा अभिमान सांगता येत नाही, पण अभिमान असावा, चांगला असतो. ते शरीराला आरोग्यदायी अभिमान असतो. फक्त भजनच रोगदायी असते. माणसाचा जो असा फार गैरसमज आहे. काय भजनात काय मिळतं काय माहिती? आरोग्यदायी नाम आहे, सर्व भवबंधन मोचक. पुढे येणार आहे. त्या पोलिसांनी त्या मित्राला लुटला, अख्खी चैन काढून घेतली. 7 दिवस तो तळमळत होता. 10 तोळ्याची चैन गेली, 10 तोळ्याची चैन गेली. आणि 11व्या दिवशी एवढी मोठी जाड तुळशीची माळ घातली त्याची गळ्यात. आता चोरा किती चोरायचे, काय फरक झाला की आहे मला. एवढी मोठी जाड तुळशीची माळ घातली आणि अशी सगळी बटणं भरून तो चालतो. काय पश्चाताप झाला असेल त्याला. गडगंज संपत्ती आहे घरामध्ये, गडगंज संपत्ती वाण आहे, पण त्याला खरी किंमत कळाली. शरीराचं बरं वाईट होऊ शकत होतं, पण कुठं
कर्तव्य केलं, कुठंतरी कर्म चांगलं आई वडिलांचं पुण्य म्हणून मला ते पुण्य उपयोगाला आलं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. 7 दिवस अजून बोंबलत बसणार आहे म्हणून हरिपाठाला या. माणसाला असं क्रिया वाटतात, या वायफळ क्रिया वाटतात, पण या खऱ्याच सार आहे. खरं सांगतो, आमच्या कीर्तनापेक्षा हरिपाठात जो आनंद आहे ना, तुम्ही एकदा जेवढी बसायच ना, अजून 2-3 माणसं घेऊन या हरिपाठाला आणि कीर्तनाला पण बसवा. जे सार माऊलीने सांगितले ते सार सांगण्याचा मी प्रयत्न केला. भुक्ती सुद्धा देणार आहे, मुक्ती सुद्धा देणार आहे. जर खरंच तुम्हाला जर अंतःकरणापासून भगवंताचं नाम घेतलं तर आलेली संकट दूर होतात. प्रत्येकाचा अनुभव आहे आणि अनुभव मिळत असेल तर घ्या, पण नाम जप करा, नाम कंठी धरा. भगवंताचं नामस्मरण तुम्ही बसल्या जागी कोणत्याही क्रियेला करा, नाही बसता येत कसंही करा. हरी बोला आता हरी बोला खाता हरी बोला सर्व कार्य करिता. भगवंताचं नामस्मरण कोणत्याही क्रियेत असलं तरी घ्या. माझे मित्र माझ्या कामावरती रात्री जरी टाकलेली असली तरी फोन करतात, जय हरी, आज फुल फायर आहे, जय हरी महाराज. मला आनंद तो फायर आहे म्हणून नाही, तो हरीचं नाम घेतो म्हणून आनंद आहे. फायर हा समजला ना शब्द, समजला. एक प्रकारे भगवंताचं नाम मुखात आहोत हा संतांचा आपल्यासाठी एक प्रयत्न आहे. मग आपण त्या प्रयत्नाला उतराई किती व्हावं हे प्रत्येकाने ठरवावं की मी काय माऊलीची सेवा करू शकतो. या मंडपात सांगतो, या ग्रामस्थ मंडळाने जो या मुलांनी जो काही उपक्रम राबवलेला आहे, या सेवेसाठी मी काय योजना करू शकतो, काय सेवा करू शकतो, फक्त सांगा तुम्ही, असं आग्रहाने सर्व ग्रामस्थांनी म्हटलं पाहिजे. मी म्हटलं होतं हा ज्ञान मार्ग सरळ आहे, वाकडा तिरडा मार्ग अवलंबन करत नाही आपण. खाणाऱ्या पिढ्यांना खायला घालण्यापेक्षा ज्ञान मार्गात चालण्याला खायला घातलं तर तुमचं पिढी सुखी होईल. हो, बरोबर आहे ना मला? हा वाकडा तिकडा मार्ग आहे. आईच्या वाकडे तिकडे मार्गावर चालण्यापेक्षा भगवंताच्या संतांच्या ज्ञान मार्गात सरळ मार्ग जर आपण चाललो तर आपलंही भरं होईल, पिढीचंही भरं होईल आणि जो सर्वत्र मेसेज गेलेला आहे आप्पा महाराजांच्या कृपेने त्यांचंही भलं होईल. ज्ञानेश्वर माऊली
तेजे मानसी धरावे तेजे मानसी धरावे तेजे मानसी धरावे 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 तेजे मानसी धरावे तेजे मानसी धरावे तेजे मानसी धरावे 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 तेजे मानसी धरावे ताज्या मानसी धरावे माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज चरणी, हनुमंतराय चरणी, आदिशक्ती काळेश्वरी देवीच्या चरणी ही केलेली सोज्वळ सर्वांचे उपयुक्त साधन जे काही नामस्मरण आहे, आदराने हक्कानं घ्यावं. तुम्ही सर्वांनी नामस्मरण करा. दिवसभरातून नाही वेळ मिळाला, 24 तास असले तुम्ही 2 मिनिटं तरी दिली. 24 तासातले सांगतोय, 24 तास. एक म्हटला होता, महाराज तुम्ही वारकरी? हो वारकरी. म्हटलं आम्ही जय योगेश्वर. म्हटलं चांगलं आहे. म्हटलं वारकरी हे नाव जरा विचित्र वाटतं. एखादा ज्ञानाचा अति भाग असतो, तो बाहेर आलेला असतो. जशी कानाची केस बाहेर आले असतात ना, तसे ज्ञान असं बाहेर आलेलं असतं. आम्ही शररिपुवरती वार
वारकरी. आम्ही नाव घेत असतो तो वारकरी. आमचं सर्वांग जे आहे ते नामानं पवित्र होतं. आमची दृष्टी कधी वाया जात नाही, आमची कधी वाणी कधी वाया जात नाही. अहो भावनी जीने दिलं, जे दादाने दिलं तेच. मला काही गोष्टी बोलता येत नाही म्हणून विषय काढत नाही. असो, ही सेवा जी आहे, ओम सारखे कीर्तनकार निर्माण व्हावे. खरं सांगतो, आनंद आहे. आपांचं योगदान खूप आहे आणि ते आशीर्वाद पण आहे. वारकरी काय असतो तुम्हाला अजून कळणार नाही. जेव्हा अंतःकरणात माऊली तुम्ही ठेवा, नामस्मरण करा, तेव्हा तुम्हाला खरं वारकरी काय असतो कळेल. भरपूर दिलं म्हणून वारकरी नाही होतो. आम्हाला काहीच नको. तुम्ही नामस्मरण करा, तुमचं जीवन उदारत होईल. कोणी असो, जवळचे असो, लांबचे असो, दूरचे असो, बाहेर असो, सर्वत्र जे वसलेले आहे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःखमाप्नुया. जय हे विठ्ठल, जय जय जगद्गुरु तुकाराम महाराज की, काळेश्वरी माते की जय.